आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आता गृहकर्ज आणि वाहन कर्जाला महागाईचा विळखा, महागाई विरोधात आंदोलन, काँग्रेसच्या अनेक नेते मंडळींना अटक। स्मार्ट शहरामध्ये बेळगावला देशात प्रथम क्रमांक, दुसरा श्रावण शुक्रवार लक्ष्मीपूजनाने साजरा। बिबट्याच्या संचारामुळे शहरात दहशत, प्रभाग समित्यांसाठी महापालिकेला विनंती। अस्थिविकार विषयक जागृतीसाठी राज्यव्यापी मोहीम, देशद्रोही संघटनांवर बंदीची हिंदू राष्ट्र सेनेची मागणी। गतिरोधक निर्माण झाले, वाहतुकीचे निर्बंध आले, शहरातील रस्ते आणि पथदीपांची समस्या गंभीर। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. the all-new Z62. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यांची वाढ केली आहे। त्यामुळे रेपो रेट 5.4% इतका झाला आहे। शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा जीडीपीची वाढ 7.2% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ 16.2%, दुसऱ्या तिमाहीत 6.2%, तर तिसऱ्या तिमाहीत 4.1% आणि चौथ्या तिमाहीत 4 ते 4.1% अशी असेल। पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये प्रत्यक्ष जीडीपी वाढ 6.7% असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भारतीय अर्थव्यवस्था महागाईशी झुंज देत असून गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातून 13.3 अब्ज डॉलर्स इतके भांडवल बाहेर गेले असल्याचेही आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी सांगितले। परंतु भारतीय अर्थव्यवस्थेत पुरेसे भांडवल खेळते असून जागतिक अर्थव्यवस्थेतील धक्क्यांना पचवू शकेल एवढे परकीय चलनही भारताकडे असल्याचे दास यांनी सांगितले। महागाई विरोधात आंदोलनात काँग्रेसच्या अनेक नेते मंडळींना अटक। देशातील बेरोजगारी आणि महागाई विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। काँग्रेसतर्फे आज देशभरात आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पक्षाचे अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे। काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता, मात्र हा मोर्चा पोलिसांनी रोखला। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। महाराष्ट्रातही सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विधान भवन परिसरातून काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं आहे। यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेण्यात आले। विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते, त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही। केंद्र सरकार विरोधात जेवढं मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल। हे लोक 24 तास खोटं बोलण्याचे काम करतात। त्यांना महागाई आणि बेरोजगारीसोबत दिलेल्या आश्वासनांचीही भीती वाटत असल्याची टीका राहुल गांधींनी केली। स्मार्ट शहरांमध्ये बेळगावला देशात प्रथम क्रमांक,
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेला देशात पहिला क्रमांक जाहीर करण्यात आला आहे। देशातील स्मार्ट शहरांमध्ये बेळगावला प्रथम क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रवर्गात बेळगावला हे स्थान मिळाल्याचे स्मार्ट सिटी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे। स्मार्ट सोल्युशन चॅलेंज अँड इन्क्लुझिव्ह सिटी अवॉर्ड 2022 बेळगावला जाहीर करण्यात आला आहे। त्याबद्दल सरकारी वर्तुळात बेळगावचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। मात्र प्रत्यक्षात नागरिकांकडून तक्रारी मांडल्या जात आहेत। स्मार्ट सिटी योजनेतील काही अर्धवट कामांमुळे ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 25 जून 2016 ला बेळगाव स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा शुभारंभ झाला। पहिल्या 5 वर्षातच या योजनेतील सर्व कामे पूर्ण करणे अपेक्षित होते, पण तसे झालेले नाही। आता पुरस्काराची पात्रता सिद्ध ठरवण्यासाठी ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घेणे गरजेचे ठरणार आहे। दुसरा श्रावण शुक्रवार लक्ष्मीपूजनाने साजरा। बेळगाव शहर परिसरात आणि उपनगरात दुसरा श्रावण शुक्रवार मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात। वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते। या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते। देवीला सुंदर साडी नेसवली जाते। अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो। कळशावर श्रीफळ ठेवून त्याला लक्ष्मी स्वरूप मानून तर कुठे लक्ष्मीचे मुखवटे उभे करून विधिवत पूजा करून दुसरा श्रावण शुक्रवार शहर परिसरात साजरा करण्यात आला। शुक्रवारी महिला विशेष पूजा करणार असल्याने विक्रेत्यांनी सकाळीच विविध नमुन्याची फुले विक्रीसाठी आणली होती। पूजेच्या निमित्ताने शेवंती, गुलाब, केवढा, कमळ तसेच हार यांनी बाजारपेठ सजली होती। तसेच या पूजेसाठी दुर्वा, आघाड्याची पाने यांचीही मागणी वाढल्याचे पाहायला मिळाले। श्रावणी शुक्रवाराच्या निमित्ताने महिला वर्गाने हळदी कुंकू आणि प्रसाद वितरण करून हा सोहळा साजरा केला। बिबट्याच्या संचारामुळे शहरात दहशत। एरवी जंगल भागात दृष्टीस पडणाऱ्या बिबट्याने आता चक्क बेळगाव शहर भागातही आपला संचार सुरू केला आहे। अशी धास्ती शहराच्या हनुमाननगर आणि जाधवनगर भागातील रहिवाशांना निर्माण झाली आहे। या भागातील एका गवंडी कामगाराने आपण बिबट्या पाहिला असून त्याने आपल्यावर हल्ला केला आहे आणि या हल्ल्यात आपण जखमी झालो आहोत असा मुद्दा मांडला आहे। सिद्धराय लक्ष्मण निलजकर या कामगाराने हा दावा केला आहे। हल्ल्याच्या घटनेनंतर सदर बिबट्या आढळून आला नाही याची माहिती वन खात्याला कळविण्यात आली। यापूर्वी लगतच्या चंदगड तालुक्यात बिबट्याचा संचार असल्याची माहिती उपलब्ध झाली होती। त्यामुळे हा बिबट्या कोणत्या भागातून शहरात आला असावा या संदर्भात वन खात्याने शोध मोहीम सुरू केली आहे। प्रभाग समित्यांसाठी महापालिकेला विनंती। बेळगावातील 58 प्रभागांमध्ये प्रभाग समिती स्थापन करण्याच्या मागणीचे निवेदन बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांना दिले। बेंगळूर आणि मंगळूर महापालिकेत प्रभाग समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। त्याच धर्तीवर बेळगाव महापालिका हद्दीत देखील प्रभाग समित्या स्थापन कराव्यात या मागणीचे निवेदन त्यांनी पालिका आयुक्तांना सादर केले। ही पारदर्शक व सर्वांचे भले करणारी प्रभाग समिती आहे। बेंगळूरमध्ये 15 वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे। बेंगळूरमध्येही 6 महिन्यात 6 बैठका झाल्या आहेत। त्यामुळे बेळगावातही प्रभाग समित्या स्थापन कराव्यात अशी मागणी प्रभाग समितीचा प्रचार करणाऱ्या PS कुलकर्णी यांनी केली। अरविंद संगोळी, सुरेंद्र प्रकाश, श्वेता पाटील, प्रसाद तोरवी, डॉक्टर स्मिता कौजलगी, डॉक्टर अरविंद कुलकर्णी, सुधीर पद्मनावर, डॉक्टर मिलिंद हलगेकर, राजेश खटावकर आदी यावेळी उपस्थित होते। अस्थिविकार विषयक जागृतीसाठी राज्यव्यापी मोहीम। अनेक ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना अपंगत्व येते। अशा वेळी त्यांना योग्य प्राथमिक उपचार देण्याची सुविधा नागरिकांनी आत्मसात करावी यासाठी राज्यातील अस्थिविकार तज्ञ संघटनेच्या माध्यमातून जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। सध्या या जागृतीचा सप्ताह सुरू झाला आहे। या निमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत अशी माहिती राज्य अस्थिविकार तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अश्विनी कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली। येत्या फेब्रुवारी महिन्यात बेळगाव राज्यस्तरीय अस्थिविकार तज्ञ संघटनेची परिषद भरविण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे अस्थिविकार विषयक जागृती मोहीम राबवून याविषयी माहिती देण्यात येणार आहे। पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि युवा विद्यार्थी यांना व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी परिषदेचे संयोजक अध्यक्ष डॉक्टर शैलेश उदपुडी, राज्य संघटनेचे सचिव जी भरतकुमार, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर पुनीत चमकेरी, डॉक्टर हेमंत कौजलगी आदी यावेळी उपस्थित होते। ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಡ್ರೈವರ್ಸು, ಪೊಲೀಸ್ ಪರ್ಸನಲ್, ಅಲ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಕೂಡ ಮೇನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಪ್ಯಾರಾಮೆಡಿಕಲ್ಸ್ ಹೇಗೆ ವರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ಜೀವ ಉಳಿಸಬೇಕು, ಆ ಫಸ್ಟ್ ಹಾಫ್ ಆನ್ ಅವರ್ ಕ್ರೂಷಿಯಲ್, ಅದನ್ನು ಗೋಲ್ಡನ್ ಅವರ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಆ ಗೋಲ್ಡನ್ ಅವರಲ್ಲಿ ಉಳಿಸಿದರೆ ಜೀವ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನಾವು ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ನಾವು ಜೀವ ಉಳಿಸ್ಬೋದು।
ಈಗೇನು ಹಾಫ್ ಆನ್ ಅವರಲ್ಲಿ ಏನು ಹೋಗ್ತದೆ ಪ್ರಾಣ ಅದೇ ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ಉಳಿಸ್ಬೋದು. ನಿಮ್ಮ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಒಂದೇನೆಂದರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ 1,50,000 ಜನ ಆಕ್ಸಿಡೆಂಟಿಂದ ಜೀವ ಕಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಸಾವಿರಾರು ಜೀವನ ಉಳಿಸ್ಬೋದು ಇದನ್ನು ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ರೆ. ಸೊ ನಿಮಗೆ ಐ ಥಿಂಕ್ ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿಡಿಯೋ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಯಾರಿಗಾರು ಸರ್ಕ್ಯುಲೇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನೀವು ಕನ್ನಡದ ಅನುವಾದದಿದೆ, ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತದೆ. देशद्रोही संघटनांवर बंदीची हिंदू राष्ट्र सेनेची मागणी. कर्नाटक राज्यात अनेक हिंदू नेत्यांच्या हत्या घडवून आणणाऱ्या देशद्रोही संघटनांवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की PFI आणि SDPI अशा संघटना देशात दहशतवादी कारवाया करीत आहेत. आगामी 2047 सालापर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचा संकल्प या संघटनांनी केला आहे. त्यामुळे या संघटनांच्या माध्यमातून देश विघातक कारवाया सुरू आहेत. त्याच्यावर आळा घालण्यासाठी सरकारने कृतिशील पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. या संघटनांच्या कारवायांमुळे देशात अस्थिरता निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांच्या हत्या करण्याची धमकी दिली जाते. याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 2047 मध्ये हे राष्ट्र इस्लाम राष्ट्र करू असा घोषणा केलेली आहे. त्याचरित्या आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जे मारण्याचा देखील कट ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रचलेला होता. त्याचरित्या कर्नाटकमध्ये ज्या काही हत्या झाल्या, हिंदू संघटनांच्या लिडरांच्या ज्या हत्या झाल्या, ह्या हत्येंच्या मागे देखील ह्या SDPI किंवा PFI संघटनांचेच कार्यकर्ते कार्यरत आहेत. हे सगळं दिसून आलेलं आहे. त्यासाठी ह्या राष्ट्राच्या देशविरोधी कारवायांच्या मध्ये हे स्वतःला गुंतून घेतल्या कारणानं ह्या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्यावरती, ह्या संघटनांच्यावरती त्वरित बंदी घालण्यात यावी. गतिरोधक निर्माण झाले, वाहतुकीचे निर्बंध आले. मागील आठवड्यात झालेल्या अपघाताच्या 2 घटनांनी प्रशासनाला शहरातील रहदारीचे गांभीर्य जाणवून दिले. अपुऱ्या संख्येच्या रहदारी यंत्रणेमुळे शहरातील रहदारी नियोजन कोलमडले असल्याचे दिसून येत होते. याकडे माध्यमांनी सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता अपघाताच्या 2 बळीनंतर या मार्गावर गतिरोधक निर्माण करण्याची मोहीम सुरू झाली आहे. अपघात टाळण्यासाठी अवजड वाहतुकीवर निर्बंध लादण्याचा पर्याय स्वागतार्ह ठरला आहे. मात्र या निर्णयाच्या बरोबरीने उर्वरित समस्या निवारण देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. शहरात वळणाच्या प्रमुख ठिकाणी रहदारी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी रहदारी पोलिसांचे लक्ष असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील रहदारी नियमांचे पालन करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी अधिक विचारपूर्वक योजना राबविल्या जाण्याची मागणी होत आहे. शहरातील रस्ते आणि पथदीपांची समस्या गंभीर. एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास होत आहे असे सर्वत्र सांगितले जात आहे. मात्र याना त्या कारणामुळे अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तर अनेक भागात पथदीपांचे अस्तित्व दिसून येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जागृत होण्याची वेळ आली आहे. शहरात काही ठिकाणी अपघात घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे, परंतु अद्यापही अनेक समस्या गंभीर आहेत. याची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. पोस्ट ऑफिस सर्कल येथील रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे दुचाकीस्वारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट विभागातील रस्त्यांवर देखील खड्ड्यांची मालिका निर्माण झाली आहे. रेल्वे उड्डाण पुलावरील मागील वर्षभरापासून पथदीप बंद आहेत. तसेच शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या गोगटे सर्कल मधील सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. याकडे लक्ष पुरवण्याची मागणी नागरिकातून होत आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बेळगाव विभागाचे प्रादेशिक म्हणून आयुक्त मोहनराज केपी यांची बदली करण्यात आली आहे। सध्या ते कर्नाटक शहरी पाणी पुरवठा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बेंगळूर येथे कार्यरत आहेत। आदित्य अमलान बिस्वास यांची 15 आठवड्यापूर्वीच बेंगळूरला बदली झाली आहे। गेली 2 वर्षे ते या पदावर कार्यरत होते। मोहनराज 2 दिवसात आपला पदभार घेणार असल्याचे समजते। रोटरी दर्पण तर्फे माहेश्वरी शाळेला इन्सिनरेटर मशीन प्रदान। रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण तर्फे माहेश्वरी अंध विद्यालयाला इन्सिनरेटर मशीन वितरित करण्यात आली। यावेळी जिल्हा सचिव डॉक्टर राजश्री कुलकर्णी, जिल्हा अंध संघटना असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी, माहेश्वरी अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे उपस्थित होत्या। रोटरी दर्पणच्या अध्यक्षा आशा पाटील यांनी स्वागत केले। रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणकडून अंध मुलींना इन्सिनरेटर मशीन दिल्याबद्दल नागरत्ना यार्दल यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान जुलै महिन्याच्या क्लब बुलेटिनचे प्रकाशन डॉक्टर राजश्री कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रकल्प सचिव डॉक्टर स्फूर्ती मास्तीहोळी यांनी मुलांना इन्सिनरेटर मशीनचा उपयोग सांगितला। सोन्याचा दर 52,000 इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार सराफ बाजारात सोने 249 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 51,815 रुपयांवर गेले। फ्युचर्स मार्केटबद्दल बोलायचे झाले तर MCX वर दुपारी 2 वाजता सोने 652 रुपयांच्या वाढीसह 52,041 रुपयांवर व्यवहार करत होते। चांदी ही किलो मागे 289 रुपयांनी महाग झाली। तिचा किलोचा दर 57,598 रुपयांवर पोहोचला आहे। MCX वर दुपारी 2 वाजता ती 553 रुपयांच्या वाढीसह 58,107 रुपयांवर व्यवहार करत होती। चव्हाट गल्ली दंगल प्रकरणी 31 जण निर्दोष। चव्हाट गल्ली येथे 2010 साली उसळलेल्या हिंदू मुस्लिम दंगलीतील संशयित श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह 31 जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले। जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रमाकांत चव्हाण यांनी हा निकाल दिला। या दंगलीच्या घटनास्थळी पोहोचलेल्या तत्कालीन मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या हाताला मार बसला। उपनिरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर यांच्या डोक्याला दुखापत झाली। इतर 19 पोलिसांनाही दंगलीत दुखापत झाली। पोलिसांच्या 6 गाड्या फोडण्यात आल्या होत्या। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या युवकांवर गुन्हे नोंदवले होते। या प्रकरणातील सुनावणीनंतर साक्षीतील विसंगतीमुळे न्यायालयाने 31 जणांची निर्दोष मुक्तता केली। संशयितांच्या वतीने ॲडव्होकेट प्रताप यादव, ॲडव्होकेट KL गुरव आणि ॲडव्होकेट SB मुदगेकर यांनी काम पाहिले। मनपा यंत्रणेकडून हॉटेल व्यावसायिकांना सूचना। हॉटेलमधील कचऱ्याचे योग्य प्रमाणात व्यवस्थापन होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी कचरा प्रक्रिया यंत्रसामग्री बसवून घ्यावी अशी सूचना महापालिकेने हॉटेल चालकांना केली आहे। महापालिका सभागृहात गुरुवारी दिनांक 4 रोजी महापालिका अधिकारी, हॉटेल व्यावसायिक संघटना आणि यंत्रसामुग्री पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली। व्यावसायिकांनी महापालिकेने या आधी काढलेल्या आदेशानुसार हॉटेल कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करणे बंधनकारक आहे। त्या प्रकारे सर्व हॉटेल चालकांनी यंत्रसामग्री बसवावी अशी सूचना महापालिकेने बैठकीत केल्याचे समजते। बैठकीत महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, पर्यावरण अभियंते हनुमंत कलादगी यांच्यासह हॉटेल व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याची सूचना। अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा बेळगाव जिल्हा नूतन अधिकारी डॉक्टर जगदीश जिंगी यांनी दिला। आहार सुरक्षा व दर्जा खात्याचे याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की जिल्ह्यातून सध्या आहार विषयक फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। आहार सुरक्षा कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येत आहे। आहार सुरक्षितता व दर्जा राखण्यासाठी KSSAI ची परवानगी घेणे गरजेचे आहे। परवानगी न घेता आहारासंदर्भात व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे।
मोहरम निमित्त 50 ठिकाणी पंजांची स्थापना. शहरात गुरुवारी विविध कार्यक्रमांनी पीर पंजाची स्थापना करण्यात आली. लहान मोठे जवळपास 50हून अधिक मंडळांनी या पंजाची स्थापना केली. आगामी 5 दिवस आता या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंजांच्या स्थापनेनंतर हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमला प्रारंभ झाला. मोहरम निमित्त शहरात 4 ठिकाणी ताबुतांची स्थापना करण्यात आली आहे. आज जामिया मस्जिद, दरबार गल्ली, पंजीबाबा पीर मंडळ, चव्हाट गल्ली, खडक गल्ली, अजद खान दर्गा, नागझरा मंडोळी रोड, खंजर गल्ली, चांद गल्ली आदी ठिकाणी पंजांची स्थापना करण्यात आली. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 8 ऑगस्टला विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. बनावट उतारा प्रकरणी महापालिकेची पोलिसात तक्रार. बनावट उतारे PID क्रमांक काढून तसेच महापालिकेला फसवल्याचा शोध घ्यावा यासाठी महापालिकेने मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. महापालिकेचे बनावट उतारे तयार करण्यात आले असून त्यांना PID क्रमांक देऊन महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. समर्थनगर येथील काही ठिकाणी असा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील म्होरक्याला ताब्यात घेण्यात यावे अशी तक्रार देण्यात आली आहे. महापालिकेचे महसूल निरीक्षक अमित येळकार यांनी ही तक्रार दिली आहे. गेल्या 8 दिवसांपासून या प्रकरणाची महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. या प्रकरणात मोठी फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तलाठी ग्रामसहाय्यक ACBच्या जाळ्यात. लाच स्वीकारताना अथनी तालुक्यातील बाळीगेरी येथील तलाठी व ग्रामसहाय्यक ACBच्या जाळ्यात सापडला. तलाठी उपेश दंदमनी व ग्रामसहाय्यक प्रल्हाद सनदी यांना बेळगाव येथील लाचलुचपत व भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. हादुगेरी येथील गणपती मोनाप्पा बडगेर यांनी सदर तलाठी व ग्रामसहाय्यका विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन पोलीस खात्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी पहिल्यांदा 8,000 रुपयांची लाच मागितली. त्यावेळी बडगेर यांनी पहिल्या हप्त्यात 3,000 रुपये दिले व काम करण्यासाठी सांगितले, परंतु पुन्हा त्यांनी 10,500 रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या बडगेर यांनी ACBचे पोलीस अधीक्षक BS नेमगौडा यांच्याकडे तक्रार केली होती. आमदार प्रकाश हुक्केरी यांना बंधुवियोग. एकसंबा येथील हुक्केरी कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक केदारेश्वर बाबन्ना हुक्केरी वय 83 यांचे दिनांक 3 रोजी रात्री 11 वाजता बेळगावात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 3 मुली, 3 भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे. विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांचे ते मोठे बंधू आणि आमदार गणेश हुक्केरी यांचे ते काका होते. भारताच्या सुधीरची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या सुधीरने दिव्यांग हेवीवेट पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. पहिल्याच प्रयत्नात सुधीरने 208 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत 212 किलो वजन उचलून सुधीरने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 134.5 गुणांसह सुधीरने हा विक्रम रचला. या सुवर्ण कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे अभिनंदन केले आहे. या क्रीडा प्रकारात 133.6 गुणांसह इकेचुक ख्रिश्चियन ओबिचकुने रजत पदक तर मिकी उलेने 130.6 गुण मिळवत कांस्य पदक जिंकले आहे. 27 वर्षीय सुधीर पोलिओग्रस्त आहे. या आजारपणाचा सामना करून जिद्दीच्या जोरावर सुधीरने अथक प्रयत्नांती हे यश प्राप्त केले आहे. सुधीरने यापूर्वी जागतिक दिव्यांग पॉवरलिफ्टिंग आशियाई खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत 214 किलो वजन उचलून भारतीयांसाठी कांस्य पदकाची कमाई केली होती. यावर्षी जूनमध्ये दक्षिण कोरियात ही स्पर्धा पार पडली. 2013 सालापासून सोनीपतमध्ये कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुधीरने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चीनच्या हांगझोऊमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 साठी सुधीरने पात्रता फेरी पार केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा आता 2023 मध्ये होणार आहे. महाराजा T20 स्पर्धेच्या चषकाचे अनावरण.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित महाराजा चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे हुबळी येथील एका खासगी हॉटेलात मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। यावेळी KSCA धारवाड विभागाचे चेअरमन वीरण्णा सवदी, सेक्रेटरी संतोष मेनन, समन्वयक अविनाश पोद्दार, व्यवस्थापन कमिटीचे सदस्य वासुदेव जयसिंग, शशीधर व मुरलीधर आदी उपस्थित होते। यावेळी समन्वयक अविनाश पोद्दार म्हणाले, या स्पर्धेत 6 संघांचा समावेश असून शिमोगा स्ट्रायकर्स, म्हैसूर वॉरियर्स, हुबळी टायगर्स, मंगळूर युनायटेड, गुलबर्गा मायस्ट्रिक्स, कल्याणी बेंगळूर ब्लास्टर्स यांचा सहभाग असणार आहे। 7 ऑगस्ट रोजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून 26 रोजी अंतिम सामना होणार आहे। 23 रोजी एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 चे सामने रंगणार आहेत। हे सामने दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणार असून स्पर्धेत बेळगावच्या 4 खेळाडूंचा सहभाग आहे। सेंट झेवियर्स स्कूल अंतिम फेरीत फिनिक्स स्पोर्ट्स काउन्सिल आणि कनक मेमोरियल स्कूल नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 10व्या फिनिक्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या उपांत्यरीच्या सामन्यात झेन मुल्ला याने नोंदविलेला एकमेव विजय गोलावर सेंट झेवियर्स स्कूल संघाने इस्लामिया स्कूल संघावर चुरशीच्या लढतीत 1-0 असा निसटता विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला। संपूर्ण सामना रंगतदार व आकर्षक खेळाने गाजला। पूर्वार्धात सेंट झेवियर्स संघाला पेनल्टी किक सुद्धा मिळाली होती। सेंट झेवियर्सचा अब्बास सहासाब याने पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी गमावली। मध्यंतरापर्यंत गोल फलक कोराच राहिला। उत्तरार्धात खेळाच्या 23व्या मिनिटाला सेंट झेवियर्स स्कूलचा झेन मुल्ला यांनी एकमेव विजय गोल नोंदविला। उभय संघातील सर्व फुटबॉलपटूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन घडविले। बॉक्सिंग रिंगमध्ये भारतीय खेळाडूंचे जोरदार पंच, अमित पंघलसह जॅस्मिन लंबोरिया उपांत्य फेरीत दाखल। बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय बॉक्सिंग खेळाडू आता रंगात आले आहेत। बॉक्सिंगमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदकं निश्चित केली आहेत। अमित पंघल आणि यास्मिन लंबोरिया यांनी चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली। यापूर्वी निखत झरीन, नीतू घंगस आणि हुसामुद्दीन मोहम्मद हे देखील उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत। अमितने गुरुवारी पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट प्रकारात स्कॉटलँडच्या लेनन मुलिगनचा 5-0 असा पराभव केला, तर जॅस्मिनने 60 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या ट्राय गार्नेटचा 4-1 असा पराभव केला। पहिल्या फेरीत अमित पंघल विरुद्ध पंचांनी दिलेला 9-10 असा निकाल वगळता या भारतीय बॉक्सरने प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले। 26 वर्षीय अमितने यापूर्वी राऊंड 16 मध्येही 5-0 असा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता। अमित पंघल हा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।